सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय फुले, जय लवजी। मी आपल्या समोर अमित लक्ष्मण बगाडे, लोकजागृती भूमी या साप्ताहिकाचा मुख्य संपादक, तसेच बारामती लाईव्ह हे माझे न्यूज पोर्टल आहे त्याचा मी मुख्य संपादक आहे। तसेच या ठिकाणी लाईव्ह यायचे कारण असं आहे की नुकतीच परभणी या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेची, या संस्थेची, आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे या संस्थेचा एक अधिवेशन व पदग्रहणाचा कार्यक्रम परभणी या ठिकाणी ठेवला होता। या संस्थेचे संस्थापक संदीपजी काळे, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अनिलजी मस्के सर, तसेच महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष विजयजी चौडिया आणि खऱ्या अर्थाने प्रवाहात आणलं ज्यांनी मला हे आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस माननीय श्री सचिनजी मोहिते सर आणि आमचे मित्र रियाज सर यांचं मी खऱ्या अर्थाने मला आपल्या व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पत्रकार संघटनेमध्ये सामावून घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि मी महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीवरती कार्यवाहक म्हणून माझी त्यांनी सर्वांनी नियुक्ती केली, याबद्दल मी त्यांचा खऱ्या अर्थाने मला जी जबाबदारी आहे ही जबाबदारी कामाच्या रूपामध्ये मी त्यांना माझ्या शुभेच्छा देणार आहे। त्याच अनुषंगाने मी खऱ्या अर्थाने मित्रांनो लाईव्ह आलेलो आहे। माझ्या पत्रकार बांधवांवरती चाललेले अन्याय अत्याचार आहेत, बरेच ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले होतात, बरेच ठिकाणी पत्रकारांना धमकी दिल्या जाते। असंच मी एक व्हिडिओ पाहत असताना ती व्हिडिओ परभणीत गेल्यामुळं परभणीच्याच खासदाराची व्हिडिओ आहे। खऱ्या अर्थाने व्हिडिओ जुनी आहे, काहीतरी आहे ते 28 जून या तारखेची ही व्हिडिओ आहे, पण मी एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हा व्हिडिओ आपण पाहू शकता। हे संजयजी जाधव म्हणून परभणीचे खासदार आहेत। खऱ्या अर्थाने संजयजी जाधव सरांना मला एक सांगणं आहे, त्यांच्यासारखे असंख्य खासदार आहेत, त्यांनी पत्रकार बांधवांना अशा प्रकारची धमकी किंवा काय दिलेले आहेत पाठीमागच्या काळामध्ये। ठाण्याचे एक खासदार होते, त्यांनी देखील दिलेले आहे। तर मला ह्या खासदारांना आणि ह्या आमदारांना ज्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य आपली जी आपला जो भारत देश आहे हा भारतीय राज्यघटनेवरती चालणारा हा देश आहे आणि भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपापला अधिकार दिलेला आहे। आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार आहे, प्रश्न विचारणे हे पत्रकारितेतला एक महत्त्वाचा एक विषय आहे। त्याने पत्रकारांनी स्वतः प्रश्न नाही विचारायचे तर काय विचारायचे हे खासदार साहेब जे आहेत संजयजी जाधव यांना माझं सांगणं आहे की साहेब तुम्ही मानताय की फालतू प्रश्न विचारू नका, फालतू प्रश्न विचारू नका, म्हणजे तो पण प्रश्न काय विचारायचा हे पण तुमच्याकडून स्क्रिप्टेड आम्ही घ्यायचं का काय, या ठिकाणी प्रश्न निर्माण होते। म्हणजे तुम्हाला अभिप्राय, तुम्हाला जे पाहिजे तेच प्रश्न आम्ही विचारायचे अशी तुमची भावना आहे की काय, या ठिकाणी असं निदर्शनात येते। आणि आपण सरळ सरळ त्या माझ्या पत्रकार बांधवाला धमकी देताना तुम्ही असं वक्तव्य बेजबाबदार वक्तव्य आपण करत आहात। आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण एक खासदार आहात आणि अशा प्रकारचं जे वक्तव्य आहे
ते निंदनीय आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने निषेध तर करतोच, पण आपणास एक सांगू इच्छितो की इथून पुढं आपणास आणि तमाम जे आहेत ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे ह्या सर्वांना एक माझं सांगणं आहे की ही पत्रकार बांधव आहेत, ही अहोरात्र आपल्या मागं फिरतात, आपल्याला सगळीकडे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपले टी व्ही चॅनलवाले असतील किंवा पेपरवाले असतील, डिजिटल मीडियाचे असतील, हे माझे पत्रकार बांधव आपल्याला बातम्या कव्हरेज आपल्याला जनतेपर्यंत सर्व जे काय बोलताय ते पोचवण्याचं काम करत असतात. आता मला एक असा प्रश्न निर्माण होतो आहे की पत्रकारांनी त्यांचं काम हेच आहे का अजून वेगळं दुसरं काय आहे हे आम्हाला सांगा. म्हणजे एखादा उदाहरण द्यायचं तर एखादा डॉक्टर दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करत असतो, तो पेशंटला बघत असतो, त्याला आम्ही जाऊन सांगू का? तुम्ही सांगता की बाबा तू ही बंद कर, तू काय कर, हा बूम माईक घे आणि न्यूज कव्हर कर आणि ह्या पत्रकाराला तुझं काम करून दे, असं काय तुमचं आहे का म्हणणं? म्हणजे ज्याचं काम त्याला करायचं नाही, प्रश्न विचारणं हा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे आणि ह्या अधिकारावरती आम्ही सर्वजण बोलतोय, तर तुम्हाला एक आमचं सांगणं आहे की इथून पुढं व्हॉइस ऑफ मीडिया ही जी संघटना आहे, या संघटनेमध्ये महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवरती मी कार्यवाहक म्हणून काम करतोय. माझ्या पत्रकारांना कुठल्याही प्रकारची धमकी, त्रास आणि त्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याला मारून टाकण्याची धमकी किंवा हल्ला हा जर इथून पुढे भारतात, महाराष्ट्रात जर घडला तर व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून मी अमित बगाडे व्हॉइस ऑफ मीडियाचा कार्यवाहक या नात्याने आपणास सांगू इच्छितो की त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्या बाजूनी भरभक्कम आमची संघटना आहे, आम्ही स्वतः आहे. आजमावून बघा, तुम्हाला त्याचं नक्कीच आम्ही उत्तर तुम्हाला त्या भाषेत देऊ. आणि इथून पुढं जर पत्रकार बांधवांवर कुठल्याही प्रकारचा जर अन्याय अत्याचार झाला तर मी महाराष्ट्र कार्यवाहक म्हणून माझा नंबर देत आहे. 78 88 12 78 78 हा माझा नंबर आहे. पुन्हा एकदा सांगतोय, 78 88 12 78 78. आपण कधीही रात्रदिवस पत्रकार बांधवांनो मला संपर्क साधा आणि ज्या ठिकाणी आपणास कुठेही महाराष्ट्रात अडचण येत असेल, कुठेही अन्याय अत्याचार होत असेल, तर खऱ्या अर्थाने त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही नक्कीच करू. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.